लाडकी बहीण योजनेवर छगन भुजबळांनी मोठं विधान केलंय। लाडकी बहीण योजना गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे। या योजनेत राज्य सरकारचा मोठा निधी जातोय, तर इतर विभागांना निधी देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते। यावर नुकताच छगन भुजबळांनी लाडकी बहीण योजनेवर एक मोठं भाष्य केलंय। छगन भुजबळ म्हणतायत की लाडकी बहीण ही जी योजना आहे ती 30 ते 40 कोटींवर जाते। तेवढे पैसे आपल्याला काढायचे म्हटले की सगळीकडेच याचा फटका बसतो। त्यामध्ये राज्यामध्ये प्रचंड पाऊस पडल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे तिकडे देखील मोठ्या प्रमाणात निधी द्यावा लागणार आहे। निश्चितपणे यामुळे निधीची ओढाताण होणार आहे। लाडकी बहीण योजनेमुळे इतर गोष्टींना फटका बसत आहे। इतर काही गोष्टी करणं शक्य होत नाहीये। आमच्या विभागातर्फे आम्ही 10 किलो तांदूळ आणि गहू वाटप केला जातो आणि ते आम्ही वाटप सुरू देखील केले। ज्यांच्या घरांमध्ये पाणी शिरलंय त्यांना सरकार 5,000 रुपयांची मदत करते। बाकी पंचनामे करून भारत सरकार निश्चितपणे त्यांना मदत करणार आहे। मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न आम्हाला आधी सोडवावे लागतील। यावर अजित पवारांनी सांगितलं की पैशांचं सोंग करता येत नाही। पैसे वाढले की कुठेतरी या गोष्टी घडतात आणि ओढाताण होते। निधीबाबत ओढाताण होतच राहणार असल्याचं भुजबळांनी स्पष्ट म्हटलंय। दिवाळीमध्ये भेटणारी आनंदाची शिदोरी यंदा मिळणार नसल्यानं सरकारवर जोरदार टीका केली जाते।